नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी सुरू झालेली आहे। मतपत्रिका जुळवण्याचं काम जे आहे ते सुरू आहे। नाशिकमधील अंबड MIDCमध्ये मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या मतमोजणी केंद्राबाहेर पाहायला मिळतोय। जे पोलीस आहेत ते सर्वांची चौकशी करूनच प्रत्येकाला आतमध्ये सोडतायत आणि ज्यांच्याकडे पास असेल किंवा जे उमेदवाराचे प्रतिनिधी असतील अशांनाच सोडण्यात येत आहे। सकाळपासूनच या ठिकाणी खरं तर उमेदवारांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचा जो उत्साह आहे तो दिसून येतोय। अनेक जण पावसात देखील या मतमोजणीच्या केंद्राबाहेर उभे आहेत। आपण बघू शकतो अशा पद्धतीने सध्या पाऊस सुरू आहे आणि पाऊस सुरू असल्यामुळे शेडच्या खाली ही सगळी जे कार्यकर्ते आहेत ते थांबलेले आहेत। एकंदरीत जर बघितलं तर नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये 21 उमेदवार जे आहेत ते रिंगणामध्ये होते आणि खरं बघितलं तर त्यामध्ये महाविकास आघाडी असेल, महायुती असेल, त्यासोबत अपक्ष म्हणून विवेक कोल्हेंनी देखील आव्हान दिलेलं आहे आणि त्यामुळे आता मतदारांनी नेमका कौल कोणाला दिला आणि नाशिक पदवीधर मतदारसंघाचा भावी आमदार कोण हे आज सायंकाळपर्यंत स्पष्ट होणार आहे। मनोज गाडेकर, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।